आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जो खूप महत्वाचा आहे. समजा आपल्या एका श्रोत्याचं एक नवीन ई-कॉमर्स ॲप आहे ओके. आणि ते मोठ्या दिवाळी सेलसाठी तयार होत आहे. लाखो लोक एकाच वेळी ॲपवर तुटून पडणार आहेत. पण त्यांना भीती वाटते की सेलच्या दिवशी ॲप क्रॅश झाले तर? हो, ही तर सगळ्यात मोठी भीती असते. अगदी. तर आज आपण मायक्रोसॉफ्टच्या काही साधनांचा वापर करून त्यांचं ॲप सेल प्रूफ कसे बनवायचे हे पाहूया. ही एक उत्तम केस स्टडी आहे खरं तर, हं. कारण इथे मुद्दा फक्त ॲप चालू ठेवण्याचा नाहीये, बरोबर. तर प्रचंड गर्दीतही ते सुरळीत आणि वेगवान कसे चालेल हे पाहण्याचं आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या आधारे ॲप्लिकेशन इनसाइट्स नावाच्या एका साधनाचा वापर करणार आहोत. ॲप्लिकेशन इनसाइट्स. हो, यातून ॲपच्या कामगिरीवर नजर कशी ठेवायची, हं. समस्या येण्याआधीच त्या कशा ओळखायच्या आणि आल्याच तर त्यांचं मूळ कारण कसं शोधायचं हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग या दिवाळी सेलच्या तयारीला लागूया. पहिले आणि सर्वात महत्वाचं साधन तुम्ही म्हणालात ॲप्लिकेशन इनसाइट्स. हे नक्की आहे तरी काय? ऐकायला असं वाटतंय की हे ॲपच्या दुनियेतलं काहीतरी गुप्तहेर खातं आहे. तुम्ही जवळजवळ बरोबर आहात. ॲप्लिकेशन इनसाइट्स हे आपल्या ॲपसाठी दिवाळी सेलचं मिशन कंट्रोल आहे असं समजा. मिशन कंट्रोल. हो, हे ॲज्युअर मॉनिटर नावाच्या मोठ्या सेवेचा एक भाग आहे, जे ॲप्लिकेशन परफॉर्मन्स मॉनिटरिंग म्हणजे APM नावाचं काम करतं. APM. सोप्या भाषेत सांगायचं तर हा तुमच्या ॲपचा डॉक्टर आहे, जो सेलच्या आधी ॲपची पूर्ण आरोग्य तपासणी करतो आणि सेलच्या दरम्यान त्याच्या हृदयाच्या ठोक्यांवर सतत लक्ष ठेवून असतो. म्हणजे हे ॲपचा पल्स, ब्लड प्रेशर आणि सगळं काही तपासतं. जसं की किती रिक्वेस्ट येत आहेत, त्यांना प्रतिसाद द्यायला किती वेळ लागतोय आणि किती रिक्वेस्ट फेल होत आहेत. अगदी. पण हे तर समस्या आल्यावर कळेल नाही का? तुम्ही म्हणालात की हे समस्या येण्याआधीच मदत करतं. ते कसं? बरोबर. इथेच तर खरी गंमत आहे. यात स्मार्ट डिटेक्शन नावाचा एक खूप हुशार गुप्तहेर आहे. स्मार्ट डिटेक्शन. हो, समजा सेल सुरू झाल्यावर अचानक पेमेंट पेज नेहमीपेक्षा जास्त वेळ घेऊ लागलं. आपल्या लक्षात येण्याआधीच हा गुप्तहेर ते ओळखतो आणि आपल्याला एक अलर्ट पाठवतो की लक्ष द्या, काहीतरी गडबड आहे. अरे वा. त्यामुळे त्यामुळे मोठी समस्या होण्याआधीच आपण ती दुरुस्त करू शकतो. म्हणजे ग्राहकांना त्रास व्हायचा आधीच आपल्याला कळणार. आणि मला ऐकून माहिती आहे की यात ॲप्लिकेशन मॅप नावाचंही काहीतरी भन्नाट आहे. आहे. पण जर ॲपमध्ये शेकडो लहान-सहान सेवा म्हणजे मायक्रो सर्व्हिसेस असतील, तर हा नकाशा एखाद्या शहराच्या ट्रॅफिक मॅपसारखा गुंतागुंतीचा आणि न वाचता येण्याजोगा दिसणार नाही का? खूप छान प्रश्न आहे. ॲप्लिकेशन मॅप हा तुमच्या ॲपच्या आर्किटेक्चरचा गुगल मॅप्स आहे, हे खरंय. तो सर्व रस्ते आणि कनेक्शन्स दाखवतो. हो. आणि हो, मोठ्या ॲप्ससाठी तो नक्कीच गुंतागुंतीचा होऊ शकतो, पण तो आपल्याला प्रत्येक भागाची कामगिरी स्वतंत्रपणे दाखवतो. कुठे ट्रॅफिक जॅम आहे, म्हणजे कोणता भाग हळू चाललाय, हे तो लाल किंवा पिवळ्या रंगात दाखवतो. अच्छा. त्यामुळे शेकडो सेवा असल्या तरी आपलं लक्ष थेट समस्येच्या ठिकाणी जातं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कळलं की डॉक्टर म्हणजे ॲप्लिकेशन इनसाइट्स आपल्या ॲपवर लक्ष ठेवणार आहे. पण डॉक्टरला माहिती मिळणार कुठून? ॲपला स्वतःच सांगावं लागेल ना की त्याच्या पोटात कुठे दुखतंय. बरोबर. त्यासाठीच इन्स्ट्रुमेंटिंगची गरज आहे, बरोबर? अगदी अचूक. ॲपला आपल्याला इन्स्ट्रुमेंट करावं लागतं. याचा अर्थ आपण ॲपला वाद्य नाही तर सेन्सर्स लावतो. हो, सेन्सर्सचा एक संच देतो, जेणेकरून ते टेलिमेट्री म्हणजेच माहिती गोळा करू शकेल. जसं आधुनिक कारमध्ये इंजिन तापमान, टायर प्रेशर, वेग यासाठी सेन्सर्स असतात, तसंच काहीसं. हे सेन्सर्स ॲपच्या आत काय चाललंय हे आपल्याला सांगतात. अच्छा, म्हणजे ॲपला स्वतःबद्दल बोलायला शिकवणे. मग हे सेन्सर्स कसे लावायचे? याचेही काही प्रकार असणारच? हो, याचे 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला आहे स्वयंचलित इन्स्ट्रुमेंटेशन, ऑटोमॅटिक इन्स्ट्रुमेंटेशन. ओके. हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. जसं की तुम्ही एक नवीन कार विकत घेतली, ज्यात कंपनीने सर्व सेन्सर्स बसवून दिले आहेत. तुम्हाला फक्त गाडी चालू करायची आहे, यासाठी कोडमध्ये कोणताही बदल करावा लागत नाही. पण हे खूपच सोपं वाटते. यात काहीतरी गोम असलीच पाहिजे. याचा अर्थ असा आहे का की डेव्हलपरचा डेटावरील ताबा कमी होतो किंवा यामुळे ॲपच्या कामगिरीवर काही परिणाम होतो का? तुम्ही बरोबर मुद्दा पकडला. सोपेपणाची एक किंमत असते. यात तुम्ही ते जास्त सानुकूलित म्हणजे कस्टमाइज करू शकत नाही. कंपनीने जे सेन्सर दिले आहेत तेच वापरता येतात. अच्छा. दुसरा मार्ग आहे मॅन्युअल इन्स्ट्रुमेंटेशन. हा DIY म्हणजे डू इट युअरसेल्फ प्रकार आहे. डू इट युअरसेल्फ. हो, तुम्ही स्वतः सेन्सर्स विकत घेऊन तुमच्या कारमध्ये बसवता. म्हणजे यात आपल्याला स्वतः कोडिंग करावी लागणार.
आपल्या स्रोतानुसार यासाठी SDK म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट वापरावा लागतो. पण दिवाळी सेलच्या धावपळीत कोणी एवढी मेहनत का घेईल? याचं कारण म्हणजे सानुकूलन, कस्टमायझेशन. समजा तुम्हाला दिवाळी सेलमध्ये फक्त किती लोक ॲप वापरत आहेत हे नाही, तर किती लोकांनी दिवाळी धमाका कुपन वापरले हे बघायचं आहे. हो, हे तर खूप महत्वाचं आहे. किंवा पेमेंट करताना किती लोक UPI आणि किती लोक क्रेडिट कार्ड वापरत आहेत हे ट्रॅक करायचं असेल, तर तुम्हाला स्वतः SDK वापरून कोड लिहावा लागेल. अशा विशिष्ट व्यावसायिक घटना म्हणजे कस्टम इव्हेंट्स किंवा मेट्रिक्स स्वयंचलितपणे मिळत नाहीत. म्हणजे गाडीचा हॉर्न किती वेळा वाजवला गेला हे मोजण्यासाठी स्वतः सेन्सर लावण्यासारखं? अगदी अचूक उदाहरण. आणि ह्याच संदर्भात ओपन टेलिमेट्री नावाचा एक महत्वाचा उल्लेख आहे. हा ह्या सेन्सरसाठी एक जागतिक मानक म्हणजे स्टँडर्ड तयार करण्यासारखा आहे, जेणेकरून वेगवेगळे ॲप्स आणि सिस्टम एकमेकांशी सुसंगत राहतील. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याकडे डेटा यायला लागला आहे, मिशन कंट्रोलला सिग्नल मिळत आहेत. पण या डेटामधून अर्थ कसा काढायचा? आपल्या स्रोतांमध्ये मेट्रिक्सचे 2 प्रकार सांगितले आहेत, लॉग आधारित आणि मानक. लॉग बेस्ड आणि स्टँडर्ड. ऐकायला तर एखाद्या जुन्या प्रतिस्पर्ध्यांसारखे वाटते. हो, पण हे प्रतिस्पर्धी नसून एकाच टीमचे 2 वेगवेगळे खेळाडू आहेत. आपण आपल्या दिवाळी सेलच्या उदाहरणाने समजू. हो, सांगा. मानक मेट्रिक्स म्हणजे तुमच्या मिशन कंट्रोलच्या डॅशबोर्डवर दिसणारे मोठे आकडे. जसे की ॲपवरील युजरची संख्या 500% वाढली आहे. अरे वाह! हे पाहण्यासाठी आणि आनंदी होण्यासाठी खूप छान आहे. हे पूर्व एकत्रित प्री ॲग्रिगेटेड आकडे असतात जे पटकन दिसतात. म्हणजे फक्त हेडलाईन. दिवाळी सेल सुपरहिट, पण यात खोलात जाऊन काही कळणार नाही. बरोबर. आता कल्पना करा, डॅशबोर्डवर दिसते की लोक खरेदी करत आहेत, पण हजारो लोक शॉपिंग कार्टमध्ये वस्तू टाकून शेवटच्या क्षणी खरेदी न करता निघून जात आहेत. अरे रे. मानक मेट्रिक्स तुम्हाला हे सांगू शकणार नाहीत की का. इथे लॉग आधारित मेट्रिक्स कामाला येतात. हे म्हणजे तुमच्या दुकानातल्या प्रत्येक ग्राहकामागे लावलेला एक गुप्तहेर. म्हणजे अगदी बारीक-सारीक तपशील, जसं की रमेश भाऊ आले, त्यांनी कार्टमध्ये नवीन मोबाईल टाकला, पण पेमेंट करताना त्यांचा विशिष्ट बँकेचा गेटवे फेल झाला आणि ते वैतागून निघून गेले. असं काहीसं? अगदी तसंच. लॉग आधारित मेट्रिक्स तुम्हाला ही दशलक्ष डॉलर्सची माहिती देतात. ते तुम्हाला सांगतील की एका विशिष्ट पेमेंट गेटवेमध्ये समस्या असल्यामुळे हजारो ग्राहक खरेदी पूर्ण करू शकत नाहीत. आणि हे कळल्यावर आपण लगेच ती समस्या सोडवू शकतो. अगदी. त्यामुळे जलद तपासणी आणि अलर्टसाठी मानक मेट्रिक्स, पण समस्येचा मुळाशी जाण्यासाठी लॉग आधारित मेट्रिक्स आवश्यक आहेत. ठीक आहे. आपल्या ॲपला सेन्सर्स लावले, डेटा कसा वाचायचा हे कळलं. पण सेलच्या दिवशी सर्वात मोठी भीती ही असते की ॲप बंद पडेल. हो, बरोबर. करावं लागेल. म्हणजे ते ऑनलाईन आहे की आपल्याला न सांगता सुट्टीवर गेले. बरोबर. ॲप कधीकधी खरंच सुट्टीवर जाऊ शकतं. यासाठी उपलब्धता चाचण्या म्हणजे अवेलेबिलिटी टेस्ट्स असतात. अवेलेबिलिटी टेस्ट्स. हो, ॲप्लिकेशन इन्साइट्स जगभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून, जसे की अमेरिका, युरोप, सिंगापूर, येथून नियमित अंतराने तुमच्या ॲप्लिकेशनला वेब रिक्वेस्ट पाठवते. जणू काही छोटे रोबोट्स किंवा आपले सिक्रेट शॉपर्स जे जगभरातून आपल्या वेबसाईटला पिंग करून विचारतात, अरे, दुकान उघडं आहे का? सगळं ठीक आहे ना? अगदी तसंच. आणि जर वेबसाईटने उत्तर दिले नाही किंवा खूप हळू दिले, तर तुम्हाला लगेच एक अलर्ट येतो की काहीतरी गडबड आहे. अच्छा. मायक्रोसॉफ्ट लर्नच्या स्रोतानुसार या चाचण्यांचे 3 प्रकार आहेत. सर्वात नवीन आणि शिफारस केलेली चाचणी म्हणजे मानक चाचणी, स्टँडर्ड टेस्ट. ओके. ही फक्त दुकान उघडं आहे की नाही हेच तपासत नाही, तर दुकानाचा बोर्ड म्हणजे SSL प्रमाणपत्र बरोबर आहे की नाही हेही तपासते. आणि बाकीचे 2 प्रकार? दुसरा आहे कस्टम ट्रॅक अवेलेबिलिटी चाचणी. जर तुम्हाला तुमचा स्वतःचा सिक्रेट शॉपर तयार करून पाठवायचा असेल, जो काही विशिष्ट गोष्टी तपासेल, तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता. आणि तिसरा URL पिंग चाचणी. हा जुना प्रकार आहे जो 30 सप्टेंबर 2026 रोजी बंद होणार आहे. त्यामुळे ही एका क्लासिक कारसारखी आहे, जिच्याबद्दल माहिती असणं चांगलं आहे, पण रोजच्या वापरासाठी नवीन मॉडेलच घ्यावं. कळलं. आणि आता येतो सर्वात आकर्षक भाग, ज्याबद्दल तुम्ही सुरुवातीला म्हणाला होतात, ॲप्लिकेशन मॅप. आपल्या ॲपसाठी गुगल मॅप्स. तुम्ही म्हणालात की तो गुंतागुंतीच्या ॲप्ससाठीही उपयुक्त आहे. पण ते कसं? हो, हा नकाशा तुमच्या ॲपचे सर्व भाग, ज्यांना घटक म्हणजे कंपोनेंट्स म्हणतात, आणि ते एकमेकांशी कसे संवाद साधतात हे दृश्य स्वरूपात दाखवतो. घटक. हो, घटक म्हणजे तुमच्या ॲपचे स्वतंत्रपणे तयार करण्यायोग्य भाग. आपल्या दिवाळी सेलच्या ॲपमध्ये प्रॉडक्ट कॅटलॉग, शॉपिंग कार्ट,
पेमेंट गेटवे आणि ऑर्डर प्रोसेसिंग हे वेगवेगळे घटक असू शकतात. आणि समजा पेमेंट गेटवे हळू चाललाय तर नकाशावर तो लाल रंगात दिसेल, त्यावर क्लिक करून आपण थेट समस्येपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. पण माझा मूळ प्रश्न तोच आहे, हा नकाशा हे घटक ओळखतो कसे? नाहीतर सगळी खिचडी होऊन जाईल. इथेच क्लाउड रोल नेम ही संकल्पना येते. क्लाउड रोल नेम. हो, हे तुमच्या ॲपच्या प्रत्येक भागाला एक नाव देण्यासारखे आहे. जसे रेस्टॉरंटमध्ये किचन, बिलिंग काउंटर, डिलिव्हरी सेक्शन असे बोर्ड लावलेले असतात. म्हणजे कोण कुठे आहे हे लगेच कळावे. अगदी. त्याशिवाय नकाशावर फक्त विभाग 1, विभाग 2 असे दिसेल, जे निरुपयोगी आहे. डेव्हलपर्स प्रत्येक घटकाला योग्य क्लाउड रोल नेम देतात, ज्यामुळे ॲप्लिकेशन मॅप एक अतिशय स्पष्ट आणि वाचनीय नकाशा तयार करतो. म्हणजे नावामुळेच नकाशाला अर्थ प्राप्त होतो. हे तर खूपच सोपं झालं. तुम्ही त्या लाल नोडवर क्लिक करून थेट त्या घटकाच्या तपशीलदार माहितीत जाऊ शकता, जिथे तुम्हाला त्रुटी, परफॉर्मन्स डेटा आणि इतर निदान साधने मिळतात. अगदी बरोबर. स्रोतानुसार हा नकाशा HTTP डिपेंडन्सी कॉल्सचा मागोवा घेऊन हे घटक आपोआप शोधून काढतो. हे अगदी वेटर स्वागत कक्षेतून स्वयंपाकघरात किती वेळा जातो याचा मागोवा घेऊन रेस्टॉरंटचा नकाशा तयार करण्यासारखा आहे. आणि त्याला नावं कोण देतं? क्लाउड रोल नेममुळे त्याला कळतं की एक स्वागत कक्ष आहे आणि एक स्वयंपाकघर आहे. तर आज आपण मॉनिटर ॲप परफॉर्मन्स या मॉड्यूलच्या मदतीने आपल्या श्रोत्याच्या ई-कॉमर्स ॲपला दिवाळी सेलसाठी तयार केलं. आपण शिकलो की ॲप्लिकेशन इन्साइट्स हे आपल्या ॲपचं मिशन कंट्रोल आहे. आपण लॉग आधारित आणि मानक मॅट्रिक्समधील फरक समजून घेतला. एक म्हणजे डॅशबोर्डवरची हेडलाईन आणि दुसरी म्हणजे पडद्यामागे काम करणारा गुप्तहेर. त्यानंतर आपल्या ॲपला माहिती देण्यासाठी सेन्सर्स कसे लावायचे हे पाहिले. एक सोपा, स्वयंचलित मार्ग आणि दुसरा थोडा मेहनतीचा पण आपल्या गरजेनुसार सानुकूल DIY मार्ग. आणि ॲपचं दुकान 24 तास उघडं आहे की नाही हे तपासण्यासाठी जगभरातून सिक्रेट शॉपर्स कसे पाठवायचे, म्हणजेच उपलब्धता चाचण्या कशा वापरायच्या हे शिकलो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ॲप्लिकेशन मॅप आपल्याला कोणत्याही समस्येवर त्वरित लक्ष ठेवण्यासाठी विहंगम दृश्य कसे देतो आणि क्लाउड रोल नेममुळे तो नकाशा कसा सुवाच्य राहतो हे पाहिले. हे सगळं अरे देवा ॲप बंद पडलं या घाबरलेल्या अवस्थेतून मला एक संभाव्य समस्या दिसत आहे, ती ग्राहकांच्या लक्षात येण्याआधीच दुरुस्त करूया या अधिक सक्षम अवस्थेत जाण्यासाठी आहे. प्रोॲक्टिव्ह राहण्यासाठी, रिॲक्टिव्ह नाही. अगदी. श्रोत्यांना विचार करायला लावणारा प्रश्न. या मॉड्यूलमध्ये ॲपच्या तांत्रिक आरोग्यावर लक्ष कसे ठेवायचे हे सांगितले आहे. पण वापरकर्त्याच्या अनुभवावर लक्ष कसे ठेवणार? एखादे फीचर तांत्रिकदृष्ट्या फेल होत नसले तरी वापरकर्त्याला ते वापरताना त्रास होत असेल किंवा ते गोंधळात टाकत असेल तर ते कसे ओळखणार यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.